अनिर्वाच्य गौरवयुक्त आनंद मला कसा प्राप्त झाला. योहानाचे पहिले पत्र, पहिला अध्याय, 8वें वचन. भक्त सिंग. तुम्ही मला निवडिले नाही, तर मी तुम्हास निवडिले व तुम्हास नेमिले आहे. योहानकृत शुभवर्तमान 15वा अध्याय, वचन 16. येथे प्रभू आपल्याला असे निश्चितपणे दाखवितो की निवडणुकीचे कार्य तोच प्रथम करीतो. यातील रहस्य प्रथम आपण जाणीत नाही, पण ज्यावेळी आपण त्याला आपला तारणारा प्रभू मानतो त्यावेळी ते आपल्याला कळते. आता माझी निवड देवाने कशी केली याविषयी तुम्हाला सांगावेसे मला वाटते. तुम्ही मला निवडिले नाही, तर मी तुम्हास निवडिले व तुम्हास नेमिले आहे. योहान 15:16. ख्रिस्ताच्या शुभवर्तमानाचा मी अगदी कट्टर शत्रू असे. माझे पंजाबातील एका मिशन शाळेत जरी शिक्षण झाले होते आणि तेथे जरी चांगली 7 वर्ष मी घालवली होती, तरी ख्रिस्ताविषयी काही शिकण्याची मी कधीही पर्वा केली नाही. त्या शाळेत शिकणारी आम्ही बहुतेक सर्व मुले ख्रिस्ती लोकांचा द्वेष करीत असू व बायबल शिक्षक व पाळक यांची थट्टा उडवीत असू. सुमारे 5 वर्षे मी त्या बोर्डिंगात राहिलो. पण आम्ही हिंदू व मुसलमान मुले एका बाजूस व ख्रिस्ती मुले एका बाजूस असेच राहिलो आणि त्या 5 वर्षात मी त्या ख्रिस्ती मुलांच्या बाजूस कधी गेलो असेन असे मला वाटत नाही. यावरून तुम्हाला साधारण कल्पना येईल की मी ख्रिस्ती धर्माच्या किती विरुद्ध होतो. तेथे मी काय शिकलो हे मला बरोबर आठवत नाही, पण एक मात्र चांगलेच लक्षात आहे की त्यावेळी मजबरोबर असलेल्या ख्रिस्ती मुलांचा मी फार द्वेष करीत असे. वास्तविक आम्ही सर्व हिंदू मुले मुसलमान विद्यार्थ्यांचाही तेवढाच द्वेष करीत असू, तरी पण आम्ही त्यांच्याबरोबर खेळण्यास व बसण्या बोलण्यास काही हरकत बाळगीत नव्हतो. पण ख्रिस्ती मुलांशी कधी सलोख्याने वागल्याचे मला तरी निदान आठवत नाही. मी ज्यावेळी इंटरची परीक्षा पास झालो त्यावेळी मला एक सुंदर बायबल बक्षीस देण्यात आले होते, पण त्यावरील चांबड्याचे कव्हर फार चांगले होते म्हणून मी ते ठेवून घेतले आणि आतील छापील भाग फाडून टाकला. हायस्कूलच्या वेळेपासून कॉलेज पुरे होईपर्यंत मी येशू ख्रिस्ताच्या शुभवर्तमानाचा पक्का हाडवैरी होतो. मी अगदी कर्मठ शीख होतो आणि त्या धर्माचे सर्व निधी मनपूर्वक पाळण्यास कित्येक तास त्या मंदिरात घालवित असे. शीख लोक समाजसेवेत सुप्रसिद्ध मानले जातात हे आपल्यापैकी पुष्कळांना माहीत असेलच. असल्या सेवेत मी अनेक वेळा अगदी कर्तबगारीने भाग घेतला, पण मला त्या सत्कृत्यापासून खराखुरा आनंद प्राप्त झाल्याचे काही सांगता येत नाही. त्या शाळेच्या दिवसात मला असे एक स्वप्न पडे की मी अगदी उंच शिखरावर महाप्रयासाने व धडपडून चढे, पण ते शिखर गाठताच कोणीतरी येऊन मला खाली लोटून देई आणि पडताना शिखराच्या अणकुचीदार दगडांनी माझ्या फासोळ्यात फारच खोल जखमा होत आणि मला एवढे दुःख होई की मी स्वप्नात किंचाळे. पण जागा झालो की मी माझ्या रेशमी गाद्या गिरद्यात पडून लोळत आहे असे मला आढळून येई. या रेशमी गाद्यांवर लोळण्यात मला स्वर्गीय सुख वाटे. मी म्हणे, इतक्या उंचीवरून जखमी होऊन जर असल्या रेशमी गाद्यांवर आपटायचे असेल तर मग तेवढे दुःख सहन करायला काही हरकत नाही. मी 9-10 वर्षाचे मूल असताना मला हे स्वप्न पडत असे. त्यानंतर जे नाही ते आता 6 वर्षापूर्वी ते मला पुन्हा पडले. पण यावेळी मात्र प्रभूने आपल्या वाणीने मला सांगितले की हीच तुझी साक्ष आहे. प्रत्येक विद्यार्थ्याप्रमाणे मलाही पुष्कळ महत्वाकांक्षा असत. त्यापैकी काही उच्च व काही नीच असत, काही थोर तर काही अगदीच हलक्या दर्जाच्या असत. आणि हे मला अत्यंत नम्रपणे कबूल करावे लागते की या सर्व महत्वाकांक्षा व इच्छा मला समजत असत. त्यातील प्रत्येक महत्वाकांक्षा मी पूर्ण केली आणि माझ्या सर्व इच्छा मी पूर्ण केल्या असे कबूल केल्यास काहीच अतिशयोक्ती होणार नाही.
या सर्व महत्वाकांक्षा व इच्छांचा जो कळस मी गाठला त्याची व माझ्या स्वप्नातील गिर्यारोहणाची चांगलीच सांगड बसते. आणि जसा जसा मी या अनुभवातून पुढे गेलो तसा मी निराश व भ्रमिष्ठ होत गेलो. आणि हे माझ्या स्वप्नातील कडेलोटाप्रमाणेच होते. पुढे माझ्या आयुष्यात असा एक दिवस उगवला की त्यात मला या रेशमी गाद्या गिरद्यात लोळण्याचा खरा आनंद अनुभवण्यास मिळाला. आणि तो दिवस म्हणजे ज्या दिवशी ख्रिस्त येशू व त्याचा आत्मा यांनी माझ्या जीवनात प्रवेश केला तोच होय. इंग्लंडला जावे, सर्व जगाची सफर करावी, उच्चतर शिक्षण मिळवावे, सर्वांची मैत्री संपादन करावी व स्वधर्मनिष्ठ राहावे याच माझ्या महत्वाकांक्षा असत. माझ्या इच्छांपैकी विशेष म्हणजे उंची कपडे ल्यावे व मोठी पक्वान्ने खावे अशी होती. पूर्वी असल्या इच्छा मला नसत, पण आता त्या पूर्ण करण्याची मला ऐपत असल्यामुळे त्यांनी यावेळी मोठा जोर केला. मी इंग्लंडला जावे या गोष्टीस माझ्या वडिलांची संमती नव्हती. त्यांनी एक नवीन कापसाचा कारखाना काढला होता आणि ते म्हणत की वडील पुत्र या नात्याने मला तुझी माझ्या कामात मदत पाहिजे. पण मी म्हणे मी इंग्लंडला जाणारच. BA परीक्षा पास झाल्यावर वडील मला इंग्लंडला जाऊ देईनात म्हणून मी अगदी कष्टी झालो. कशातच समाधान वाटेना. आम्ही 6 भाऊ होतो व त्या सर्वात माझी आई मजवरच जास्त प्रेम करी. ती मला म्हणाली, मी तुला इंग्लंडला जाण्यास मदत करीन, पण तू मला वचन दे की तू आपला धर्म सोडणार नाहीस. कारण मी असे ऐकले आहे की जी मुले इंग्लंडला जातात ती सर्व धर्मांतर करतात. मी म्हटले, आई मी धर्मांतर करीन या गोष्टीवर तुझा विश्वास तरी बसतो का? कारण त्यावेळी मी शीख धर्माचा कट्टर अभिमानी होतो. अशा रीतीने ज्यावेळी मी माझ्या धर्मनिष्ठेची व प्रामाणिकपणाची तिला खात्री दिली त्यावेळी तिने मला इंग्लंडला पाठवण्याकरिता माझ्या वडिलांचे मन वळविले. या प्रकारे वडील व्यापारी पेशाचे असल्यामुळे त्या गोष्टीकडे ते आर्थिक दृष्टीने पाहत व आई धार्मिक असल्यामुळे त्या गोष्टीकडे धार्मिक दृष्टीने पाहू लागली. तथापि आईने मला सांगितले की तुला लागणारे सर्व पैसे ते तुला पाठवतील व मीही तिला वचन दिले की मी त्यांचा काटकसरीने व्यय करीन. नंतर 1926 सप्टेंबरात मी इंग्लंडला पोहोचलो व यांत्रिक ज्ञानार्जनासाठी इंजिनिअरिंग कॉलेजात दाखल झालो. तेथे गेल्यावर माझ्या दृष्टीस आले की इंग्लंडात केवळ 80 रुपयात महिना फार सुख समाधानात सहज काढता येतो. तेव्हा मी माझ्या मित्राला विचारले की तू मला दरमहा 300 रुपये खर्चण्याची का तयारी ठेवण्यास सांगितले? कारण पहा, मी माझ्या वडिलांना लिहिणार होतो की दरमहा 80 रुपये फक्त पाठवा. पण माझा मित्र मला म्हणाला, अशी घाई करू नको. थोडे महिने गेल्यावर त्या सर्व गोष्टी तुला बरोबर समजतील. तेव्हा मी माझ्या मित्राचा सल्ला घेतला आणि जरी मी दर महिन्याला केवळ 80 रुपये खर्च करीत असे तरी वडिलांना खोटा हिशोब दाखवी की मला महिन्याला 295 रुपये 5 आणे 6 पैसे खर्च लागेल, अथवा मी एवढा खर्च केला आहे. या प्रकारे 7 महिन्यानंतर दरमहा 200 रुपये किंवा 250 प्रमाणे बँकेत सुमारे 1600 रुपये साठल्याचे मला आठवते. इंग्लंडात पोहोचल्यावर मी अवघे 3 महिने आपल्या शीख धर्माला प्रामाणिक राहिलो. माझे लांबलचक केस व दाढी मी तशीच राखली, कारण शीख लोक आपल्या शरीरावरील कुठल्याही केसांना शस्त्र लावीत नसतात. पुढे त्या गोष्टीवरून माझा विश्वास उडाला, पण केस व दाढी कापून घेण्याचे मला धैर्य होईना आणि दाढीची हजामत वगैरे केल्यानंतर मित्रमंडळी काय म्हणेल या भीतीने मी 6 महिने ती तशीच ठेवली. पुढे मी एक उपाय काढला. मी माझ्या एका मित्राला म्हटले, हे पहा,
मी माझी दाढी व केस रोज थोडे थोडे कापून घेईन. याप्रमाणे 1 महिन्याच्या आत सर्वस्वाचा निकाल होईल. मी पण घोटाळ्यात पडणार नाही. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की त्या मित्राने थोडी म्हणजे एका बाजूचीच फक्त दाढी काढली, दुसऱ्या बाजूची तशीच ठेवली. तेव्हा मी त्याला म्हणालो, तर आता सगळीच काढून टाक. अशा रीतीने आपली सर्व हजामत करून घेतल्यावर मी नास्तिक, समाजवादी व स्वतंत्र मतवादी बनलो व मी मनाशीच ठरविले की आता आपण पक्के युरोपियन साहेबच बनावे. शीख धर्मीय असल्यामुळे आम्ही कधी तंबाखूला शिवत नव्हतो, पण आता मी सिगारेट ओढायला सुरुवात केली. फार उंची सिगारेट्स मी ओढू लागलो व त्यासाठी मी लागलीच एक सोन्याची छोटेखानी पेटी घेतली. तिचा मला एवढा अभिमान वाटे की ती मी मोठ्या तोऱ्याने सर्वांना दाखवीत फिरे. त्यानंतर आणखी एक गोष्ट केली की दारू प्यायला शिकलो. फारच किमती कपडे वापरू लागलो. एका सुटाला 400 रुपये खर्च करी. केवळ शर्टाला 35 रुपये, टायला 20 रुपये आणि जोडे 50 रुपयाचे घेई. अशा रीतीने मी 7 महिने साठविलेले पैसे केवळ 1 महिन्यातच उडविले. त्यावेळी माझ्या मित्राने मला बेताने का घ्यायला सांगितले होते हे माझ्या लक्षात आले. पुढे पुष्कळ शिकस्त करून सर्व इंग्रजी रीतीभाती मी शिकलो. त्यांचे जेवण जरी मला पसंत नव्हते तरी मी चमचा काट्याने जेवायला शिकलोच. नाटके, सिनेमा व नर्तनगृहांना नित्य नेमाने जाऊ लागलो. मला प्रत्येक गोष्ट पूर्णपणे शिकावी लागे, म्हणजे अगदी ते करतात त्याप्रमाणे करावे लागे व ते जगतात तसेच जगावे लागे, राहावे लागे. या प्रकारे मी 2 वर्ष काढली आणि माझा अभ्यासक्रम संपत आला. तेव्हा मी आपल्या मनास एक प्रश्न विचारला की मी इंग्लंडला येऊन काय मिळवले. तेव्हा मला कळून आले की मी केवळ कॉलर व नेक टाय घालणे, बुटांना पॉलिश लावणे, केसांवर ब्रश फिरवणे व दिवसातून अनेक वेळा थँक्यू, आय एम सॉरी म्हणणे एवढेच शिकलो. कारण जितक्या जास्त वेळा तुम्ही थँक्यू आणि आय एम सॉरी म्हणाल तितके ते लोक तुम्हाला अधिक सुधारलेले समजतात. त्यांच्यापासून फक्त ऐटीत राहायला आणि ते पितील ते प्यायला तेच मी शिकलो. म्हणजे त्याचा अर्थ इतकाच झाला की मी स्वदेह भक्त होऊन केवळ दैहिक बनलो. मग मी दुसरा प्रश्न स्वतःला विचारला की मी आता पूर्वीपेक्षा जास्त सुखी आहे का. पण माझे मन मला सांगे की माझी आत्मिक अवस्था फारच बिघडलेली आहे. कारण मी केवळ स्वार्थी, घमेंडखोर आणि अधाशी झालो आहे. आईबापांबद्दलचा व मित्रमंडळाबद्दलचा सर्व आदर माझ्या मनातून निघून गेला होता. मी संभावितपणे लबाड्या करून आपल्या आईबापांनाही फसवायला शिकलो होतो. तसेच पापे दडवण्याची सफाई साधेल तर वाटेल तेवढ्या दुष्टाईने आपल्याला जगता येते हे मी तेथे शिकलो. युरोप खंडात सर्वत्र फिरलो. तसेच इंग्लंडमध्येही फिरून मी पुष्कळ संग्रहालये, कलागृहे पाहिली होती. किमती कपडे घातले, उत्तम पक्वान्ने खाल्ली, राव रंग सर्वांशी मैत्री केली, उच्च नीच सर्वांचा अनुभव घेतला, सामाजिक कार्यक्रमात भाग घेतला, जीवाच्या अनेक करमणुकी केल्या, आपल्या महत्वाकांक्षेप्रमाणे भरपूर शिक्षण घेतले, तरी माझे अंतकरण सुखी नव्हते. तेव्हा मला असे वाटले की आपली अजून व्हावी तितकी सुधारणा झालेली नसावी, म्हणून हे असे असावे. त्यामुळे मी पुष्कळ युरोपियन मित्रमंडळीस, विद्यार्थी, शिक्षक, कारकून जे कोणी भेटत त्यांना मी प्रश्न विचारी, काय हो तुम्हाला सुंदर घरे, गोड लेकरे, अफाट मोठी उद्याने, तसेच वाटेल ते शारीरिक सौख्य अगदी सुलभ आहे, पण इतके असताना तुमच्या मनाला सुख आहे का. पण त्यांच्यापैकी कोणीच खरोखर सुखी असलेलं मला आढळले नाही. तेव्हा मी माझ्या मनात म्हटले, हे सर्व जग केवळ व्यर्थतेची व्यर्थता आणि वायफळ उद्योग आहे. माझी समजूत अशी होती की
हिंदुस्थान सुधारेल तर त्याचा स्वर्गच बनेल आणि शिक्षण व स्वच्छता यांच्यामुळे हिंदुस्थानातील सर्व दुष्टाई नाहीशी होईल. पण मला स्पष्टच दिसून आले की शिक्षण व स्वच्छता यांच्या योगे इंग्लंडला आपली स्वतःची दुष्टाई यत्किंचितही घालविता आली नाही. उलट हिंदुस्थानापेक्षा इंग्लंडमध्ये मला जास्त दुष्टाई असलेली दिसून आली. तेव्हा माझी खात्री झाली की शिक्षण व सुधारणा यामुळे मनुष्य जातीचा प्रश्न सुटत नाही. मी त्याविषयी मनाशीच म्हणे की हिंदुस्थानचा माणूस आपली जखम घाणेरड्या चिंध्याने बांधून घेतो, तद्वतः एक इंग्रजी प्रतिष्ठित मनुष्य स्वतःची जखम 3 यार्ड लांबीच्या सुंदर व शुभ्र पट्टीने बांधून घेतो. एवढेच, तिनेही त्याच्या जखमेतील पू व घाण निघणे अशक्यच आहे. 1928च्या सुट्टीत काही विद्यार्थ्यांची एक टोळी कॅनडाला निघाली होती. मला त्यांच्याबरोबर जाण्याची फार इच्छा होती, पण आमचे सेक्रेटरी काही मला जाऊ देईनात. ते म्हणाले की इंडियन लोकांस कसे वागवून घ्यावे हे अमेरिकनांना समजत नसते, तेव्हा त्यांच्याबरोबर न जावे हा माझा सल्ला आहे. मी त्यांना सांगितले, मला कसेही वागविले तरी चालेल. आणि जहाजावर जाऊन त्या टोळीला मिळालो व ते काही करतात ते सर्व आपल्यालाही येते असे त्यांना दाखवण्याचा मी मनात निश्चय केला. बोटीवरील पार्टी फार मोठी असल्यामुळे तेथे सर्व तऱ्हेच्या करमणुकीची साधने ठेवलेली होती आणि मी त्या सर्वांचा अनुक्रमे उपभोग घेऊ लागलो. 10 ऑगस्ट 1928 रोजी मी एक नोटीस वाचली की पहिल्या क्लासातील एका खोलीत एक प्रार्थनेची सभा भरणार आहे. मी आपल्या मनाशीच म्हटले, आपले सर्व मित्र त्या सभेला जाणार तेव्हा आपल्यालाही जाणे प्राप्त आहे. अशा भक्ती प्रसंगाला मी पूर्वी कधीही गेलो नसल्यामुळे माझे काळीज भयाने धडपडू लागले. पण मी म्हटले, मी सिनेमाला गेलो, नर्तनगृहात गेलो, मद्यपानगृहात गेलो, तेव्हा मला काही झाले नाही, तर या ख्रिस्ती भक्तिगृहाचा मजवर काय दुष्परिणाम होणार. तशात माझ्या कानी आले होते की फर्स्ट क्लासचे भोजनगृह जेथे हा प्रसंग होणार होता फारच उत्तम व प्रेक्षणीय आहे. तेव्हा म्हटलं, ते पाहण्याची ही बरी संधी आहे. या प्रकारे आपल्या मनाची समजूत घालून मी तिथे गेलो आणि अगदी मागच्या एका खुर्चीवर बसलो. मग ते गाणे गावयास उभे राहिले, म्हणजे मी उभा राही आणि ते बसल्याबरोबर मी बसे. पण ज्यावेळी उपदेशकाने उपदेशाला सुरुवात केली त्यावेळी मात्र मी झोपी गेलो, कारण ते मला ऐकावयास नको होते. उपदेश संपल्यावर त्या सर्वांनी प्रार्थनेकरिता गुडघे टेकले, पण मी एकटाच आपल्या खुर्चीत बसून राहिलो. मी म्हणे, या लोकांना धर्माविषयी काही माहीत नाही. यांनीच तर माझा सर्व देश लुटला आणि यांचे खाणे पिणे सर्व मी पाहिले आहे. यांना काय समजते? माझाच धर्म सर्वश्रेष्ठ आहे. अशा रीतीने धर्म, विद्या व राष्ट्रीयता यांच्या अभिमानाने माझे मन फुगून गेले व मला गुडघे टेकण्यास ते आडवे आले. म्हणून वाटू लागले की आपण येथून निघून जावे. पण उजव्या बाजूस एकाने व डाव्या बाजूस एकाने गुडघे टेकले होते. त्यांना त्रास होईल म्हणून मला मधून उठणे बरे वाटेना. तरी मला काही गुडघे टेकावेसे वाटेना. परंतु मी आपल्या मनाशीच म्हणू लागलो की मी हिंदू मंदिरात गेलो, मशिदीत गेलो, त्यावेळी त्या स्थानाच्या सन्मानार्थ रिवाजाप्रमाणे जोडे काढून ठेवले, हातपाय धुतले. तसाच या ठिकाणचाही सन्मान केलाच पाहिजे. मग मी आपला राष्ट्रीय, बौद्धिक व धार्मिक अभिमान बाजूला ठेवला आणि गुडघे टेकले. हे मात्र लक्षात घ्या की ख्रिस्ती भक्ती प्रसंगाला हजर राहण्याची माझ्या आयुष्यातील ती पहिलीच वेळ होती. मी यापूर्वी बायबल कधी वाचले नव्हते व तारणाविषयी मजशी कोणी कधी बोलले नव्हते. पण ज्यावेळी मी गुडघे टेकले त्यावेळी मजमध्ये एक विलक्षण बदल होत असल्याचे मला दिसून आले व माझे सर्वांग थरारू लागले. एक नवीनच दैवी शक्ती मजमध्ये भरून मला उद्धरू लागली.
या बदलाचे प्रथम चिन्ह म्हणजे एक नव्या महानंदाचे माझे हृदय भरून दुमदुमत असल्याचे मला आढळले. दुसरा फरक हा की मी एकसारखे येशू हेच नाम उच्चारित राहिलो. मी म्हणू लागलो, हे प्रभू येशू, तुझे नाम धन्यवादित असो, तुझे नाम धन्यवादित असो. येशू हे नाम माझ्या जीवाला मोठे गोड लागू लागले. त्यापूर्वी त्या नामाचा मला तिटकारा वाटे व वादविवादात अथवा चर्चेच्या वेळी मी त्या नामाची थट्टा उडवी. दुसरा एक बदल मला मजमध्ये दिसला तो हा की मला युरोपियनांशी एकचित्त होता येऊ लागले. लंडनमध्ये असताना मला त्यांच्याबरोबरचे असे कधीही वाटले नाही. कधी त्यांच्याहून श्रेष्ठ, कधी कनिष्ठ वाटे. मी इंग्रजी लोकांशी भाषण करू लागलो म्हणजे मला मी फार श्रेष्ठ असे वाटे. मी मनात म्हणे, मी एक पुराण देशीय आहे व माझी सुधारणा बरीच प्राचीन आहे, पण आपल्या हिंदी बांधवांशी बोलताना फारच हलाख वाटे की काय बुवा, आपल्या लोकांना तर धड नीट जेवता येत नाही आणि ठीकसे लेता नेसता पण येत नाही. पण आता मात्र मला आपण अगदी त्यांच्या बरोबरीचेच आहोत असे वाटू लागले. मी सुमारे 3 महिने कॅनडा देशात राहिलो आणि बराचसा प्रवास करून मग आम्ही इंग्लंडला परत आलो. तेव्हा मी एका ख्रिस्ती भक्ती मंदिरात जाण्याचा निश्चय केला आणि त्याप्रमाणे 1928च्या नोव्हेंबरमध्ये मी पहिल्यांदाच ख्रिस्ती मंदिरात भक्ती प्रसंगास हजर राहिलो. लोक मंदिरातून बाहेर येत असता मी त्यांच्या तोंडाकडे पाहू लागलो, पण त्या कोणाच्याच तोंडावर मला हर्ष किंवा उल्हास दिसला नाही. मी म्हटले, खरोखर हे लोक प्रेतक्रियेकरिताच देवळात आले असावेत. त्यांचे चेहरे एवढे गंभीर का दिसावेत याचे मला कोडे सुटेना. काहीतरी चुकलं आहे हे खास. कारण माझी कल्पना अशी होती की ज्यांनी ख्रिस्त जाणीला ते केव्हाही सुखी असले पाहिजेत. तेव्हापासून मी रविवारी मंदिरात जायचे सोडून आठवड्याच्या मध्यंतरी जेव्हा बहुतेक सर्व देऊळ रिकामे असे त्यावेळी जाऊ लागलो. लंडन शहरात बरीच जुनी व भव्य ख्रिस्ती मंदिरे आहेत. त्यातील रिकाम्या बाकांवर मी तासाचे तास घालवी व माझ्या मनाला तेथे मोठी शांती प्राप्त होई. असे 1 वर्ष गेले तरी मी माझ्या ख्रिस्ती प्राप्तीचा अनुभव कोणाला सांगितला नाही व तसले धैर्यही मला झाले नाही. माझी धूम्रपानाची व मद्यपानाची इच्छा अजिबात निघून गेली होती. या गोष्टी सोडण्याचा मला कोणी आग्रह केला नव्हता, पण तसल्या उत्तेजक पेयांची मला जरूरच वाटेना, म्हणून मात्र मला खूप आनंद होई. पुढे 1929 मध्ये मी कॅनडा देशाला परत आलो. माझा ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग कोर्स पुरा करण्यास मला तिकडे जाणे भाग पडले. ज्या ठिकाणी शेतकी कार्यासंबंधातील यंत्रे बनवितात व तेथून शेतात वापरावयाला नेतात तेथे माझा बराच वेळ खर्च होई. त्यानंतरच्या डिसेंबरात मी विनिपेग शहरी आलो. 1929 डिसेंबर 14 तारखेस मी एका मित्रास म्हणालो, मला एक बायबल उसने देता का? तो म्हणाला, तुला आणि हिंदू माणसाला आणि बायबल वाचायला? मी ऐकले आहे की हिंदू लोकांना बायबल आवडतही नाही. मी म्हटले, तुमचे बरोबर आहे. या माझ्याच हाताने मी बायबल फाडलेले आहे. या ओठांनी ख्रिस्ताची निंदा केली, पण आज 1.5 वर्षापासून ख्रिस्ताविषयी माझ्या मनात प्रेमभाव उत्पन्न झाला आहे. त्याच्या नामावरही माझे प्रेम बसले आहे. ते माझ्या जीवाला फार गोड वाटते, पण त्या ख्रिस्ताचे चरित्र व शिक्षण याविषयी मला काही माहिती नाही. त्या मित्राने खिशात हात घालून आपला नवा करार मला दिला. तेव्हापासून आज पावेतो त्याचा नवा करार मजजवळ आहे. खिशात ठेवण्याचा हा माझा पहिलाच नवा करार. तो मी माझ्या खोलीत आणला आणि मत्तईकृत शुभवर्तमानपासून वाचायला सुरुवात केली. त्या देवाच्या वचनात मी एवढा तल्लीन झालो की मी ते पहाटे 3 वाजेपर्यंत वाचित राहिलो. सकाळी उठून पाहतो तो आसपासची सर्व जमीन
हिमाच्छादित झालेली मला आढळली. तेव्हा केवळ शास्त्र वाचण्याकरिता म्हणून मी दिवसभर बिछाण्यात पडून राहिलो. दुसऱ्या दिवशी मी संत योहानाच्या शुभवर्तमानाचा 3रा अध्याय वाचू लागलो आणि जेव्हा मी त्या 3ऱ्या वचनाचा पहिला भाग वाचला तेव्हा तेथेच थांबलो. मी तुला खचित खचित सांगतो या शब्दांनी तर माझ्या मनाची खात्रीच केली. ते शब्द वाचू लागल्याबरोबर माझे हृदय जोर जोराने धडधडू लागले. मला असे भासू लागले की कोणीतरी मजजवळ उभे राहूनच पुन्हा पुन्हा म्हणत आहे, मी तुला खचित खचित सांगतो. मी म्हणे, बायबल तर पाश्चिमात्यांचे आहे. पण ती वाणी म्हणे, मी तुला खचित खचित सांगतो. त्यावेळी मला जितकी स्वतःची लाज वाटली तेवढी पूर्वी कधीही वाटली नव्हती. कारण आतापर्यंत मी ख्रिस्ताची ज्या शब्दात निर्भत्सना अथवा थट्टा केली होती ते सर्व माझ्या स्मरणात येऊ लागले. शाळा कॉलेजच्या दिवसात केलेली सर्व पापे मला आठवली. यावेळी मला प्रथमच कळले की मी एक महापापी आहे आणि माझे हृदय कुटील आणि भ्रष्ट आहे. माझ्या शत्रुमित्रांचा केलेला छोटा मोठा द्वेष आणि माझी सर्व दुष्टाई माझ्या लक्षात आली. आई बापास मी उत्तम मुलगा वाटे, मित्रास विश्वासू मित्र व जगाला वाटे की मी स्वसमाजाचा एक उत्तम घटक आहे. पण माझे अंतिम रहस्य मलाच माहीत होते. एवढ्यात अश्रुधारा माझ्या गालावरून खाली वाहू लागल्या आणि मी म्हणालो की हे प्रभू, मला क्षमा कर, कारण मी एक महापातकी आहे. थोडा वेळ मला असेच वाटले की मजहीन पाप्याला आता काही आशा राहिली नाही. पण मी पुन्हा प्रार्थनेत त्याला आळवू लागलो. तेव्हा ती वाणी मला म्हणाली, हे माझे शरीर तुझकरिता मोडले आहे आणि हे माझे रक्त तुझ्या पापांची खंडणी असे आहे. येशूचे रक्त माझे पाप शुद्ध धुवू शकते हे मला समजले होते. कसे ते कोणास ठाऊक, पण इतके ठाऊक होते की येशूच्या रक्ताने मला तारण मिळेल. आणि जरी मला दुसऱ्याला उलगडा करून सांगता आले नाही तरी जी शांती व जो आनंद माझ्या हृदयात येऊन राहिला होता त्यामुळे माझी सर्व पापे शुद्ध झाल्याची मला विलक्षण खात्री वाटू लागली. मी जाणीले की प्रभू येशू माझ्या हृदयात राज्य करीत आहे व त्यामुळे मी त्याची स्तुती करीत चाललो. 2 दिवसानंतर तोच मित्र माझ्याकडे येऊन म्हणाला, आता आमचे नाताळाचे दिवस आहेत आणि आमच्यात अशी रीत आहे की मित्रमंडळींना काही बक्षीस द्यावीत. त्याला बक्षीस घेण्यास माझजवळ पैसे नसल्यामुळे मी झटकन त्याला म्हणालो, मला काही बक्षीस घेऊ नका. पण त्याने फारच आग्रह केला म्हणून मी त्याला म्हणालो, मला बक्षीस देणारच असाल तर मला एक बायबल घेऊन द्या, कारण मजकडे केवळ नवा करारच आहे. त्याने मला बाजारात नेले व म्हटले की चला घ्या निवडून आपले बक्षीस. त्याने दिलेले बायबल अजून मजजवळ आहे. ते पुस्तक मला फार आवडते आणि माझे त्या पवित्र शास्त्रावर फार प्रेम आहे. मग घरी आल्यावर मी ते उत्पत्तीच्या पुस्तकापासून वाचावयास सुरुवात केली. त्यात मी इतका तल्लीन होई की कधी कधी 14 तासही कुठच्या कुठे निघून जात. 1930च्या फेब्रुवारीच्या 22 तारखेस मी ते प्रथम वाचून संपविले. मध्यंतरी मी नव्या कराराचे अनेक वेळा अध्ययन केले होते, म्हणून मी ते पवित्र शास्त्र दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा वाचावयास सुरुवात केली. मासिके, वर्तमानपत्रे आणि कादंबऱ्या वाचण्याचे मी सोडून दिले. उत्पत्तीपासून प्रगटीकरणापर्यंत सबंध बायबल देवाचा शब्द आहे असा विश्वास मी धरिला होता आणि त्याच्याबद्दल कसलीही शंका आजवर माझ्या मनात शिरलेली नाही. पूर्वी काही ख्रिस्ती लोकांना आनंद प्राप्त झाला आहे, पण काहींना नाही. हे पाहून मला मोठे नवल वाटे. पण पुढे माझ्या लक्षात आले की ज्यांनी ज्यांनी पवित्र शास्त्राविषयी संशयाला आपल्या हृदयात जागा दिली त्यांच्या ठायी खरा आनंद नाही. यापूर्वी आजूबाजूच्या दुष्टाईबद्दल
पूर्ण कल्पना होत नसे, पण पवित्र शास्त्रामुळे आता सर्व प्रश्न सुटले. एकसारखा 2 वर्ष मी पवित्र शास्त्र वाचित राहिलो. दुसऱ्या खेपेस मी इब्रिकरास पत्र अध्याय 13 आणि 8 वचनापर्यंत आलो. येशू ख्रिस्त काल, आज व युगानयुग सारखाच आहे. मी बरीच वर्ष नाकाच्या विकाराने आजारी होतो. त्या रोगावरील निष्णात इंग्रजी वैद्यांचाही मी अनेक वेळा सल्ला घेतला होता, पण सर्व व्यर्थच गेले होते. माझी दृष्टीही पुष्कळ कमी झाली होती. म्हणून मी ख्रिस्ताला मागितले, हे प्रभू, तू माझे नाक, घसा व डोळे बरे करशील ना? दुसरे दिवशी सकाळी उठून पाहतो तो मला अगदी बरे वाटत होते. म्हणून मला फार आनंद झाला. त्यावरून मला प्रकट झाले की माझा प्रभू येशू ख्रिस्त काल, आज व युगानयुग सारखाच आहे. तेव्हापासून पुष्कळ रोग्यांसाठी प्रार्थना करण्याचे अनेक प्रसंग मला प्राप्त झाले आणि प्रभूने मोठ्या अद्भुत रीतीने माझ्या सर्व प्रार्थनांची उत्तरे दिली. पुढे 1932 फेब्रुवारीच्या 4 तारखेस कॅनडातील वॅकुमवर मुक्कामी माझा बाप्तिस्मा झाला आणि बाप्तिस्म्यानंतर मी ठिकठिकाणी माझी साक्ष देत फिरलो. त्याच वर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मला हिंदुस्थानाविषयी भाषण करण्यास आमंत्रण मिळाले. सभेनंतर लोक मला प्रश्न विचारू लागले की, काय हो, हिंदुस्थानातील मिशनरी कार्याबद्दल तुमचे काय मत आहे? तेव्हा मी त्या कामावर अत्यंत कठोर टीका केली. तेव्हा मी घरी येऊन प्रार्थना करू लागलो. तेव्हा ते काही मला जमेना, कारण ती वाणी मला पुन्हा म्हणू लागली की, तुला माझ्या कार्यात ढवळाढवळ कोणी करावयास सांगितली? दुसऱ्यांनी मजसाठी यज्ञ करावा अशी तुझी इच्छा आहे, पण तू स्वतः मात्र उत्तम इंजिनियर होऊन सुखवस्तू जीवन भोगण्यास हिंदुस्थानास निघाला आहेस. हे शब्द एखाद्या तलवारीप्रमाणे माझ्या हृदयास छेदून गेले. ते म्हणणे अगदी खरे होते. इंजिनियर म्हणून परत येण्यात माझ्या बऱ्याच योजना होत्या. मी म्हणालो होतो की मी माझे सर्व पैसे प्रभूला देईन, पण प्रभू म्हणाला, मला तुझे पैसे नको आहेत, मला तूच पाहिजेस. त्या दिवशी सकाळी मी गुडघे टेकून प्रभूची क्षमा मागितली आणि त्याला विचारले की, हे प्रभू, तू माझा स्वीकार करशील काय? मी तुझसाठी म्हणशील तर हिंदुस्थान, चीन व आफ्रिका देशालाही जायला तयार आहे. मी तुझसाठी मित्र, गणगोत्र व इस्टेट सर्व काही सोडायला तयार आहे. मग प्रभूने उत्तर दिले की, तुला केवळ विश्वासाने जीवन कंठावे लागेल. तू आपली कोणतीही गरज मित्रांजवळ, अगर नातेवाईकांजवळ, अगर कोणाजवळही मागू नयेस. कोणाजवळ एक कप कॉफीही मागू नको. कसलीच योजना करू नको. मी म्हणालो, हे प्रभू, एकतर तू मला सांगतोस की आपल्या सर्वस्वाचा सर्व हक्क सोड, आणि इकडे तर म्हणतोस की तुला विश्वासावर जगावं लागेल. मग माझ्या गरजा कोण भागवी? मग प्रभू म्हणाला, तो तुझा प्रश्न नाही. आता 6 वर्ष पूर्ण झाली आणि त्याच्या गौरवार्थ मी अशी साक्ष देऊ शकतो की मला लागणाऱ्या गोष्टींपैकी कोणतीही मी कोणाजवळ किंवा माझ्या सर्वात जिवलग मित्रांजवळही मागितली नाही, परंतु प्रभू माझ्या सर्व गरजा गौरवाने पुरवीत आहे. पुढे मी ख्रिस्ताचा साक्षी म्हणून जवळजवळ 1 वर्ष अमेरिकेतच सुवार्ता गाजवीत राहिलो, कारण इंजिनिअरिंग बद्दलच्या माझ्या सर्व योजना मी रद्द केल्या होत्या. 19 ऑक्टोबर 1932 रोजी मी माझ्या पालटाबद्दल माझ्या वडिलांना लिहिले आणि 15 नोव्हेंबरला मी प्रभूजवळ प्रार्थना केली की, हे प्रभू, माझ्या पत्राचा अर्थ माझ्या वडिलांना समजावा म्हणून कोणाला तरी माझ्या घरी पाठव, कारण ते पत्र मी उत्पत्तीपासून प्रगटीकरणापर्यंतच्या पुस्तकातील शास्त्रवचनांचे आधार देऊन लिहिले होते. त्याच दिवशी माझे वडील हिंदुस्थानातील माझ्या गावच्या एका मिशनरीला भेटावयास गेले होते.
नंतर 22 नोव्हेंबरला माझे पत्र मिळाल्यावर ते पुन्हा त्याच मिशनरीजकडे गेले आणि म्हणाले की या माझ्या पत्रात बायबलची वचने पुष्कळशी लिहिलेली आहेत, त्यांचा अर्थ मला सांगता का? त्या मिशनऱ्याने त्यांना एक उर्दू बायबल देऊन वचने कशी पाहावयाची ते त्यांना दाखवून दिले. ती पत्रातील सर्व टिपणे वाचल्यानंतर त्यांची खात्री झाली की माझ्या पातकांची मला पुरी खात्री झाल्यावरच माझा पालट झाला आहे. तेव्हा त्यांनी मला पत्र लिहिले की तू आपल्या नवीन विश्वासात खुश आहेस म्हणून मला आनंद आहे, माझा काहीही विरोध नाही. 6 एप्रिल 1933 रोजी मी मुंबई 7 वर्षांनी पुन्हा एकदा पोहोचलो. माझे आईबाप मला भेटावयास आले होते. मी जहाजातून उतरल्याबरोबर पहिलीच गोष्ट माझ्या वडिलांनी सांगितली की तुझ्या ख्रिस्ती होण्याविषयी फक्त मला आणि तुझ्या आईलाच केवळ ठाऊक आहे, पण आपल्या कौटुंबिक इब्रतीस्तव तू ही गोष्ट गुप्त ठेवून आपण जातीने शिखच आहोत असे कृपा करून म्हणवशील ना? तू पाहिजे तर शास्त्र वाच, ख्रिस्ती मंदिरात जा, पण ख्रिस्ती असल्याचे कोणाला सांगू नको. मी म्हटले, श्वासोश्वासापासून मी कसा जगणार? ख्रिस्त जर प्रत्यक्ष माझे जीवनच आहे तर मी त्याच्या वाचून कसा जगणार? त्यांना मी सांगितले की मी माझे सर्व जीवन ख्रिस्ताला वाहून दिले आहे. त्यावर त्यांनी मला विचारले की मग तू मिशनरी होणार का, पाद्री होणार का? मी म्हटले नाही. त्यांनी जबाब दिला, जर तू आम्हा कोणाच्या उपयोगी पडत नाहीस तर निदान स्वतःचे तरी कल्याण करून घे. तू मिशनरी किंवा पाद्री झालास तर निदान कोणी तुझा सन्मान तरी करील. तू आता इकडे तिकडे फिरू लागलास म्हणजे कोण तुझे ऐकणार व तुला कोण पाठिंबा देणार? मी उत्तर दिले की देवाने मला या सेवेत बोलाविले आहे. पण ते काही त्यांना कळले नाही. ते म्हणाले, ही गोष्ट तुला गुप्त ठेवता येत नाही तर तुला घरी येता येणार नाही. याप्रमाणे माझे आईबाप मला मुंबई शहरात सोडून गेले आणि तेथेच मी ख्रिस्ताचे काम करायला सुरुवात केली. 2-3 आठवड्यांनी मला माझ्या बहिणीचे पत्र आले. तिने लिहिले होते की तू परत आल्याचे मला कळले आहे, मला येऊन भेटशील का? तिला वाटले की मी केवळ नोकरीच्या शोधार्थ मुंबईत राहिलो आहे. मी ख्रिस्ती झाल्याची तिला काही कल्पना नव्हती. मग तिला भेटावयास मी कराचीत गेलो. पण जेव्हा तिने बाजारात ख्रिस्त सुवार्ता सांगताना व देवळाला जाताना पाहिले तेव्हा तिने बापाला लिहिले की परिस्थिती गंभीर आहे, चटकन या. माझे वडील तडक कराचीत आले. त्याच संध्याकाळी आप्तांची सभा भरली. माझी बहीण मेहुणा, माझे भाऊ व वडील हजर होते. माझी बहीण फारच चिडली व तिने मला अपशब्दाने बोलायला सुरुवात केली. ती म्हणाली, तू आमचा एवढा उच्च व राजधर्म सोडून एक बहिष्कृत बनला आहेस. मी म्हटले, मी बहिष्कृताहून वाईट आहे, कारण माझी मनस्थिती तुम्ही ओळखू शकत नाही. प्रभू येशूने मला सांगितले आहे की मी एक महापातकी आहे. यामुळे तर माझी बहीण अधिकच चिडली व तिने ख्रिस्त विरुद्ध बोलायला सुरुवात केली. माझ्या वडिलांनी माझे उर्दू बायबल मजजवळ मागितले आणि ते मी त्यांना दिले. त्यांनी ते नव्या करारापासून वाचावयास सुरुवात केली. माझी बहीण म्हणाली, तू ख्रिस्ताला दहशत व्हावेस म्हणून आम्ही तुला पाठविले आणि तू उलट त्याचाच प्रचार करतोस. तेव्हा माझ्या वडिलांनी उत्तर देऊन म्हटले, प्रभू येशू विरुद्ध भाषण करण्याचा तुला काहीच अधिकार नाही, कारण तुला त्याचविषयी काहीच माहिती नाही. तू आपल्या भावाविरुद्ध काहीही बोल, पण ख्रिस्ताविरुद्ध काहीही बोलू नको. तेव्हा ते सर्व थक्कच झाले व सभा बरखास्त झाली. दुसऱ्या दिवशी माझे वडील एका चर्चमध्ये भक्तीसाठी गेले. देऊळ सुटल्यावर मी व माझे वडील रस्त्याने चाललो असता ज्याला प्रभू ख्रिस्ताकडे वळविण्याचे श्रेय मला मिळाले होते तो शीख आम्हाला भेटला. माझे वडील त्याला म्हणाले की ज्यावेळी ते मला मुंबईत सोडून घरी परतले त्यावेळी त्यांचे अंतःकरण फारच दुःखी झाले. तेव्हा शांतीच्या शोधार्थ त्यांनी बऱ्याच साधू संतांना भेटून विचारले की
मला खरी शांती कशी प्राप्त होईल? पण त्या सर्वांनी उत्तर दिले की ती एक अतिशय कठीण गोष्ट आहे. नंतर एकदा माझे वडील लाहोरमधील एका ख्रिस्ती मंदिराजवळून चालले होते. भक्ती प्रसंगास नुकतीच सुरुवात होणार होती, म्हणून कोणाला न भेटता ते आत जाऊन मागील एका जागेवर बसले. भक्ती प्रसंगास सुरुवात होताच त्यांच्या दृष्टीस एक मोठा प्रकाश पडला. ते दृश्य पाहताच ते मोठ्याने म्हणाले, हे प्रभू, तू माझाही तारक आहेस. तेव्हा एक प्रकारच्या महाशांतीने त्यांचे मन भरून गेले. कराची सोडण्यापूर्वी माझे वडील मला म्हणाले, तुला पाहिजे त्यावेळी घरी ये. तेव्हा मी घरी गेलो. माझे सर्व आप्तेष्ट मला भेटावयास आले. सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते सारखे माझी खरडपट्टी करून मला ख्रिस्ती झाल्याबद्दल दोषी ठरवू लागले. तथापि मी अगदी गप्प बसलो. पुढे माझे वडील मला म्हणाले, तू आपली साक्ष ख्रिस्ती मंदिरात का देत नाहीस? पण तेथील हिंदी पादरींना ते पसंत होईना. ते म्हणाले, तुम्हाला या गावाला खूपच नातेवाईक आहेत आणि ते त्रास दिल्या वाचून राहणार नाहीत. तेव्हा मी म्हणालो, ते सर्व सहन करावयास मी तयार आहे. मग एका नवीनच बांधलेल्या मंदिरात सभा भरविण्यात आल्या. सर्व जातीचे लोक ऐकावयास येत असत. देवळाच्या आत किंवा बाहेर एवढी सुद्धा जागा उरत नसे. तेथेही मी आपली साक्ष दिली. सभा सुटल्यावर पुष्कळ लोकांनी मला घेरून विचारले की आम्हाला तुमच्याशी काही बोलायचे आहे. मी म्हटले, आपल्याला पूर्ण मोकळीक आहे. पहिलाच प्रश्न असा होता की तुमचा धर्म तुम्हाला आई बापांची आज्ञा मोडावयास शिकवतो काय? आणि तुमची प्रीती आई बापास निराश करावयास मोकळी देते काय? ज्या बापाने तुमच्या शिक्षणासाठी 25,000 रुपये खर्ची घातले, त्याचा ख्रिस्ती होण्यापूर्वी तुम्ही निदान सल्ला तरी घ्यावयास पाहिजे होता. हे तुमचे कर्तव्य होते. आता तुम्हीच पहा, तुमच्या बापाचे हृदय कसे फुटून गेले आहे ते. या वर्तणुकीस आपण प्रेम म्हणता काय? मी उत्तर देणार इतक्यात माझ्या वडिलांनी बोलायला सुरुवात केली. त्यांचा आवाज मजसारखाच खडा आहे. तेव्हा ते शक्य तेवढ्या मोठ्याने ओरडून म्हणाले, माझे हृदय दुःखाने मुळीच फुटलेले नाही आणि आपण माझे नाव उगाच त्यात ओढू नका. माझ्या मुलाला शांती मिळाली आहे अशी मला पूर्ण खात्री वाटते. आणि आणखी प्रश्न विचारण्यापूर्वी मला समजू द्या की तुम्हातील कोणाला तरी शाश्वत शांती मिळाली आहे असे खात्रीने सांगता येते काय? मला माहीत आहे की माझ्या मुलाला खरी शांती मिळाली आहे. तुम्ही येथे उभे असलेल्यांपैकी कोणास तशी शांती मिळाली असल्यास पुढे या, कारण तुम्हापैकी कोणालाही अशी शांती मिळाली असल्याशिवाय मी असले प्रश्न तुम्हाला माझ्या मुलाला विचारू देणार नाही. हे भाषण ऐकल्यावर ते सर्व लोक मजकडे व माझ्या बापाकडे पाहत पाहत एकामागून एक निघून गेले. तेव्हापासून मला माझ्या स्वतःच्या गावी जाण्याची मुबलक संधी मिळाली व तेथील ख्रिस्ती मंदिरात जाऊन मी अनेक वेळा सभा भरविल्या. पहिल्यांदा जो द्वेष लोकांच्या मनात होता तो आता निघून गेला होता. माझ्या वडिलांचा खरा पुनर्जन्म झाला असून ते प्रभूची साक्ष देतात. ते फार विश्वासू आहेत, पण त्यांचा अजून बाप्तिस्मा झालेला नाही. ते माझ्या आईची वाट पाहत आहेत. माझी आई फार धार्मिक आहे व म्हणते की मी माझा एक मुलगा प्रभू येशू ख्रिस्ताला वाहून दिला आहे आणि त्या ख्रिस्तावर माझा पूर्ण विश्वास आहे. एकदा माझी आई विषमज्वराने आजारी पडली. तेव्हा तिच्या चिकित्सेसाठी माझ्या भावाने एका युरोपियन डॉक्टरला घरी आणले. पण ते डॉक्टर गेल्याबरोबर ती मला म्हणाली, मला कोणतेही औषध नको आहे. तू केवळ प्रार्थना कर म्हणजे मी बरी होईन. आणि त्याच रात्री प्रभूने तिला बरे केले. माझे वडील तिला रोज पवित्र शास्त्र वाचून दाखवितात. ती फार लक्ष देऊन ऐकते, पण अजून तिचा नवा जन्म झालेला नाही. तिच्यासाठी आपल्या प्रार्थनेची अपेक्षा धरू ना. माझ्या वडिलांचा नवा जन्म म्हणजे पालट झाला आहे
व माझ्या भावांपैकी धाकट्या एकाचा बाप्तिस्माही झाला आहे. अंजिराचे झाड न फुलले, द्राक्षीच्या वेलीस फळ न आले, जैतुनाचे उत्पन्न बुडाले, शेतात धान्य न पिकले, मेंढवाड्यातले कळप नाहीतसे झाले व गोठ्यात गुरेढोरे न उरली, तरी परमेश्वराच्या ठायी मी हर्ष पावेन. मला तारण देणाऱ्या देवाविषयी मी उल्हास करीन. हबक्कुक याचा 3 अध्याय 17 आणि 18 वचन. पुष्कळ वेळा आपल्याला एक मोठा प्रश्न पडतो की देवाच्या सदैव समक्षतेचा अनुभव आपल्याला कसा येईल, देवाची खास इच्छा आपल्याला कशी समजेल आणि आपण आपले मित्र, शेजारी पाजारी व शत्रू यांच्या तारणास कारणीभूत कसे होऊ. पिता जे मला देतो ते सर्व मजकडे येईल आणि जो मजकडे येतो त्याला मी घालविणार नाहीच. योहानकृत शुभवर्तमान 6 अध्याय 37 वचन. वरील शब्दात येशू ख्रिस्त आपल्याला खात्री देतो की ज्या कोणाला त्याची ओळख पाहिजे त्याने त्याला हृदयात घ्यायला पाहिजे, अर्थात त्याचा पूर्ण वास आपल्या ठायी व्हावा अशी ज्याची इच्छा आहे त्याला तो आमंत्रण देतो. म्हणून आपल्यापैकी जे या जगाच्या काळजीने व स्वपापभाराने वाकून गेले आहेत त्यांना यावेळी तो न डगमगता आपणाकडे येण्याचे आमंत्रण देत आहे. आणि मी तुम्हाला सांगतो की ज्या क्षणी तुम्ही त्याच्याकडे, ख्रिस्ताकडे येण्याचा प्रयत्न कराल त्या क्षणी अंधाराच्या सत्ता तुमच्या मनात कार्य करू लागून त्यात अविश्वास, वृथा भय व कुशंका उत्पन्न करतील. पण तोच प्रभू आपल्याला आणखी खात्री देऊन सांगतो की स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिला आहे. मत्तई 28:28. तसेच यिर्मया 29:13 मध्ये आपणास असे लिहिलेले आढळते, तुम्ही मला शरण याल आणि पूर्ण जीवे भावे माझ्या शोधास लागाल तेव्हा मी तुम्हास पावेन. आणखी प्रभू आपल्याला म्हणतो, मी तुम्हास खचित खचित सांगतो की जो मजवर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन आहे. आता आम्हास फुकट देऊ केलेल्या जीवनात आमची जबाबदारी अशी आहे की आम्ही गुडघे टेकून त्याचवर विश्वास ठेवावा आणि त्याच्या जबाबदारीप्रमाणे तो आपल्याला ते सनातन जीवन देईल. कारण तुमचे तारण केवळ कृपेनेच विश्वासाच्या द्वारे झाले आहे आणि हे तुमच्या हातून झाले नाही तर देवाचे दान आहे. इफिसकरास पत्र 2 अध्याय 8 वचन. तर प्रिय मित्रा, वाचका, जर आता पवित्र आत्म्याच्या द्वारे तुझी स्वपापांबद्दल व पातकी स्वभावाबद्दल खात्री होत असेल तर शत्रूने तुझ्या मनात जी घबराट, संशय व कुशंका उत्पन्न केल्या असतील त्यांना भिवू नको. येशू ख्रिस्ताचा आपल्या हृदयात स्वीकार कर, म्हणजे तो तुझ्यात येऊन तुला एक गौरवी आशा असा होईल. राष्ट्रात त्या गुजाच्या गौरवाची संपत्ती काय हे त्यास कळविणे देवाला बरे वाटले. गौरवाची आशा असा जो ख्रिस्त तुम्हामध्ये आहे तोच ते गुज आहे. कलसेकरास पत्र 1 अध्याय 27 आणि 28 वचन. येशू ख्रिस्ताचे तुमच्या हृदयात येणे व राहणे यालाच पुनर्जन्माचा अनुभव म्हणतात. आपल्या जिवंत प्रभू येशू ख्रिस्ताला हृदयात घेण्याचाच तो साधा अनुभव आहे. कारण तो म्हणतो, पहा मी दाराजवळ उभा आहे व ठोकीत आहे. जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील तर मी त्याच्याजवळ आत जाईन व त्याच्याबरोबर जेवीन आणि जो माझबरोबर जेवील. प्रकटीकरण 3:20. प्रभू येशू बळजबरीने तुमच्या हृदयात येणार नाही. जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर आपले मन कठीण करू नका. ज्या वेळेस तुम्ही हे ऐकत आहात तीच तुमच्या तारणाची समय आहे. कारण तो म्हणतो, प्रसाद समयी मी तुझे ऐकले आहे व उद्धार दिनी मी तुला सहाय्य केले. पहा आत्ताच प्रसाद समय आहे.
पहा, आत्ताच तारणाचा दिवस आहे. 2 कोरिंथ 6 अध्याय वचन 2. आत्ताच जर तुम्ही त्याची वाणी ऐकणार नाही तर तुमचे मन उत्तरोत्तर कठीणच होत जाईल. ज्या प्रकाशाचा तुम्ही अधिकार करिता त्याच्या जागी अंधार येईल आणि देवाचा आत्मा मनुष्याची नेहमीच मिनतवारी करीत राहणार नाही. तेव्हा परमेश्वर म्हणाला, माझ्या आत्म्याची मानवाच्या ठाई सर्व काळ सत्ता राहणार नाही. उत्पत्ती 6 अध्याय 3 वचन. देवाचा आत्मा महान खटपट करून तुमचे पाप व तुमचा पापिष्ट स्वभाव तुमच्या नजरेस आणून देत होता. पण हे लक्षात असू द्या की जे भीषण पाप तुम्ही सुधारणा, सुशिक्षण, चालीरीती, शिष्टाचार, स्मितहास्य आणि मधुर भाषण वगैरेंच्या पडद्याआड दडविता ते एके दिवशी उघडे करण्यात येईल आणि त्यामुळे प्रत्यक्ष तुमची हाडे सडतील व त्यांची दुर्गंधी सुटेल. कारण जे प्रकट होणार नाही असे काही झाकलेले नाही व जे कळणार नाही असे काही गुप्त नाही. लोककृत शुभवर्तमान 12 अध्याय 2 वचन. आज युगांची युगे समग्र सृष्टीतील लोक पाप दडविण्याचा प्रयत्न करीत आले आहेत. कुष्ठरोगी सुरुवातीस आपला रोग दडवू शकेल, पण एके दिवशी ते कुष्ठ त्यांच्या हाताच्या, पायाच्या बोटांवर व शरीराच्या इतर भागांवर दिसून येईल. तद्वतच त्या सर्वज्ञ देवाचे सूक्ष्मदर्शक नेत्र आमचे पाप एके दिवशी सरळच उघडकीस आणतील. तेव्हा देवापुढे गुडघे टेकून पुढील प्रार्थना करण्यास मी आपल्याला विनंती करतो की, हे देवा, माझी झडती घेऊन माझे हृदय जाण, मला कसोटीस लावून माझे मनोभाव तपास. माझ्या ठाई दुष्टपणाकडे काही प्रवृत्ती असेल तर पहा आणि मला सनातन मार्गाने ने. स्तोत्र 139, 23 आणि 24. गुडघे टेकून ही प्रार्थना करीत असताना आपला गर्व सोडून द्या. प्रभू येशूच्या बहुमल रक्ताने पापाची मुळे जाळून घेण्यास आपल्या अंतःकरणाची तयारी असू द्या आणि पवित्र आत्मा तुम्हास बालपणापासून केलेल्या सर्व पापांची आठवण करून देईल. तेव्हा पुढील शब्दात त्यांचा पत्कर करा. मी आपले पाप तुझजवळ कबूल केले, आपला अधर्म मी लपवून ठेवला नाही. मी आपले अपराध परमेश्वराजवळ कबूल करीन असे म्हणालो, तेव्हा तू मला माझ्या पाप दोषांची क्षमा केली. स्तोत्र 32:5. पाप कबुली म्हणजेच नम्रपणा. देव कोणत्याही गोष्टीत अपवाद म्हणून ठेवित नाही. गुडघ्यांवर टेकून जर आपण आपली पापे आणि ती सर्व पापे कबूल करणार नाही तर अहंता कोठेतरी आपल्या हृदयात राहून जाईल आणि तसल्या गर्विष्ठ हृदयात देव प्रवेश करू शकत नाही. कारण जो उच्च परमथोर आहे, जो अक्षय स्थितीत वास करतो, ज्याचे नाम पवित्र प्रभू आहे, तो असे म्हणतो, मी पवित्र व उच्च स्थानी वसतो. ज्याचे चित्त अनुतापयुक्त व नम्र आहे, त्याच्या ठायीही मी वसतो. येणेकरून नम्र जनांच्या आत्म्याचे मी संजीवन करीतो व अनुतापी जनांचे हृदय उत्तेजित करीतो. यशया 57:15. जितके आपण परमेश्वराजवळ येऊ तितकी आपल्या भ्रष्ट स्वभावाची व नीचतेची आपल्याला अधिक तीव्र जाणीव होते. इयोबाने ज्यावेळी देवाला पाहिले त्यावेळी तो म्हणाला, मी तुझविषयी कर्णोपकर्णी ऐकले होते, आता तर प्रत्यक्ष डोळ्याने मी तुला पाहत आहे. म्हणून मी माघार घेऊन धूळ राखेत बसून पश्चाताप करीत आहे. इयोब 42:5-6. या पाप कबुलीनंतर त्या शांतीच्या युवराजाला आपल्या हृदयात घेण्याची आपली तयारी होते आणि ज्या क्षणी आपण त्याला आपला प्रभू म्हणून स्वीकारतो त्या क्षणी आपण त्याची मुले लेकरे बनून जातो. पण जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यास, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यास, त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. योहान 1:12.
त्या अर्थी त्याच्या नामावर विश्वास ठेवणे म्हणजे त्याच्या रक्ताद्वारे आपली सर्व पापे शुद्ध झाल्यावर त्या जिवंत प्रभू येशू ख्रिस्ताचा आपल्या हृदयात स्वीकार करणे असे आहे. तसेच त्याच्या रक्ताद्वारे आम्ही देवासमीप येतो. परंतु जे तुम्ही पूर्वी होता ते तुम्ही आता ख्रिस्त येशूमध्ये ख्रिस्ताच्या रक्ताने जवळ आला आहे. इफिसकरास पत्र 2 अध्याय 13 वचन. आणि तेच येशूचे रक्त आमचे विवेक भावही शुद्ध करीते, तर सार्वकालिक आत्म्याच्या योगे ज्याने निष्कलंक अशा स्वतःस देवाला अर्पण केले, त्या ख्रिस्ताचे रक्त तुमचा विवेक भाव जिवंत देवाच्या सेवेसाठी निर्जीव कर्मांपासून किती विशेष करून शुद्ध करील. इब्रिकरास पत्र 9 अध्याय 14 वचन. आमचा सद्विवेक शुद्ध होईपर्यंत पाप जिंकण्यास आपण दुर्बल किंवा असमर्थच ठरतो. तेव्हा मित्रा, ज्यावेळी आपण विश्वासाने ख्रिस्त रुधिराचा पाप शुद्धीकरिता स्वीकार करीतो, त्याच क्षणी आपण पापाच्या व विवेक भ्रष्टतेच्या बंधनातूनही सुटतो, मुक्त होतो आणि त्यानंतर आपल्याला सर्व निर्भयतेचे स्वातंत्र्य लाभेल. प्रभू येशू ख्रिस्ताला आपला मुक्तिदाता देव म्हणून पत्करल्यावर आपल्याला 3 विशिष्ट देणग्यांचा अनुग्रह प्राप्त होतो. पहिली म्हणजे या जगावर विजय, कारण जे काही देवापासून जन्मलेले आहे ते जगावर जय मिळविते, आणि ज्याने जगावर विजय मिळविला तो हाच आपला विश्वास आहे. 1 योहान 5:4. दुसरी गोष्ट म्हणजे पापावर विजय. जो कोणी देवापासून जन्मला आहे तो पाप करीत नाही हे आपल्याला ठाऊक आहे, पण जो देवापासून जन्मला तो स्वतःला सांभाळतो आणि तो दुष्ट त्याला स्पर्श करीत नाही. 1 योहान 5:18. तिसरा अनुग्रह म्हणजे आम्हाला मरणावर विजय दिलेला आहे. मरणाची नांगी पाप आणि पापाचे बळ नियमशास्त्र आहे. तरी जो देव आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपणाला जय देतो त्याची स्तुती असो. 1 कोरिंथकरास पत्र 15 अध्याय 56 आणि 57. या 3 देणग्या प्राप्त झाल्यामुळे आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचे सहकारी बनतो, कारण आम्ही देवाचे सहकारी आहोत. तुम्ही देवाचे शेत, देवाची इमारत असे आहे. 1 कोरिंथ 3 अध्याय 9 वचन. आणि त्याचे सहकारी झाल्यावर आपण त्याच्याबरोबर बसविले जातो, ख्रिस्त येशूमध्ये त्याच्यासह उठविले जातो आणि त्याच्यासह स्वर्गलोकी बसविले. इफिसकरास पत्र 2 अध्याय 6 वचन. आणि जे कोणी प्रभू येशू ख्रिस्ताचे सहकारी होतात ते स्वर्ग राज्याचे व त्याच्या सर्वस्वाचेही भागीदार होतात. यास्तव मनुष्यांविषयी कोणी प्रतिष्ठा मिरवू नये. सर्व काही तुमचे आहे. पौल, अपुल्लोस, केफा, जग, जीवन, मरण, वर्तमान, भविष्य ही सर्व तुमचीच आहे. तुम्ही ख्रिस्ताचे आणि ख्रिस्त देवाचा. 1 कोरिंथ 3 अध्याय 21 ते 23. वरील गोष्टींच्या खात्रीने व लाभाने आमच्या मनात पूर्ण शांती नांदते. मी तुम्हाजवळ शांती देऊन ठेवतो. आपली शांती मी तुम्हास देतो. जग देते तसे मी तुम्हाला देत नाही. तुमचे अंतःकरण अस्वस्थ अगर भयभीत होऊ नये. योहान 14:27. मी तुम्हाजवळ शांती देऊन ठेवतो. आपली शांती मी तुम्हास देतो. जग देते तसे मी तुम्हाला देत नाही. तुमचे अंतःकरण अस्वस्थ अगर भयभीत होऊ नये. योहान 14:27. माझ्या प्रिय श्रोते हो, तू हे शब्द प्रभू येशू ख्रिस्ताच्या नामाने स्वीकारावे असे मी तुला आमंत्रण देतो. हे शब्द ऐकत असतानाच गुडघे टेक. प्रभू येशू ख्रिस्ताला प्रभूंचा प्रभू, शांतीचा युवराज व राजांचा राजा आणि आपला स्वतःचा मित्र असा आपल्या अंतःकरणात पत्करून घे. माझ्या स्वतःच्या अनुभवावरून मी सांगतो की
त्या जिवंत प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनात जगू दिल्याने जो आनंद मिळतो त्याची तुलना या जगातील कोणत्याही आनंदाशी होऊ शकत नाही. तो प्रभू माझ्या जीवनातील पेच सोडवितो, माझे प्रश्न सोडवितो, माझा अनेकविध भार तो उचलतो. मोहावर विजय मिळवण्यास तो मला बळ देतो. माझा आनंद इतरांना देण्यास मला शक्ती देतो आणि तेव्हाच मला माझ्या जीवनातील बोलण्या चालण्यात प्रत्येक पावलोपावली आपल्या बरोबरच राहण्याचा सन्मान देतो. त्या ख्रिस्ताला तू आजच आपला प्रभू व तारणारा म्हणून पत्करशील काय? प्रभू येशू ख्रिस्त तुला आशीर्वाद देवो. प्रभूने आपली गहन रहस्य आणि त्याच्याद्वारे त्या थोर परमेश्वरापासून मोठमोठ्या गोष्टी तुला मिळविता येतील, त्या विश्वासाचे गूढ तुला प्रकट करावे एवढीच त्याच्याजवळ माझी प्रार्थना आहे. बख्त सिंग.